तर आज आपण मस्त झणझणीत अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बघणार आहोत। ही जी गावरान रस्सा भाजी आहे भाकरी बरोबर खायला खूप मस्त लागते। तर यासाठी 1 कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे। वाटण करण्याकरिता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून एक मोठा कांदा थोड्या वेळ परतून घ्यायचा। यासोबत 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडेसे शेंगदाणे, 1 चमचा मोड आलेली मटकी। यानी रस्सा दाटसर होतो आणि चवही छान येते। 1 मोठा चमचा खोबरा किस किंवा किसलेलं खोबरं घ्यायचं आहे। हे सर्व गोल्डन ब्राउन होतपर्यंत परतून घ्यायचं। शेवटी यामध्ये कोथिंबीर घालून थोड्या वेळ परतून मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून तेल गरम झालं की मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता याची खमंग फोडणी करायची आणि तयार वाटण घालून मीडियम टू हाय फ्लेमवर कंटिन्युअसली परतत छान असा गोल्डन ब्राउन रंग येतपर्यंत परतून घ्यायचं। हा मसाला चांगल्यापैकी भाजून घ्यायचा म्हणजे तरी छान येते। गॅसचा फ्लेम लो करून 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, आवडीनुसार तिखट आणि 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे। इथे मी माऊली स्पेशल मालवणी मसाला घातलेला आहे। या मसाल्याची या भाजीमध्ये चव छान येते। जर तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा मग डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत। हे थोड्या वेळ परतल्यावर यामध्ये 1 टोमॅटो घालून थोड्या वेळ आणखीन परतून घ्यायचा। तर हा मसाला चांगल्यापैकी भाजला गेलेला आहे, तेलही सुटलेलं आहे। तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आणि जी मोड आलेली मटकी आहे ते सुद्धा घालून घ्यायची। वरून चवीनुसार मीठ आणि ही जी मटकी आहे या मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची। गॅसचा फ्लेम लो ठेवून झाकण ठेवून एक वाफ आणायची। त्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे। रस्सा कितपत दाटसर हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्यायचं। पुन्हा यावर झाकण ठेवून मटकी पूर्णपणे शिजतपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून इथे आपली ही गावरान झणझणीत मटकीची रस्सा भाजी तयार आहे। ही जी भाजी आहे भाकर आणि भाताबरोबर खायला खूप मस्त लागते। तर नक्की ट्राय करून बघा, कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।